तर बघा, आज लोकसभेच्या बाबतीत आदरणीय पवारसाहेब मोठे नेते निर्णय घेत आहेत आणि याच्याच नंतर गेल्या पुढच्या काही महिन्यांमध्ये विधानसभा सुद्धा आहे। त्यावेळेस सुद्धा आपल्याला मित्रपक्षाला मान सन्मान आणि विश्वासात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे ज्यांची जशी ताकद आणि जसा विचार आणि जसं समीकरण असेल त्या पद्धतीने त्यांना विश्वासात घेऊनच विधानसभा सुद्धा लढावी लागेल। त्यावेळेस बघूया आपण काय करायचं। दावा केला होता मागच्या काळात काही आमदार संपर्कात आहे, आता काही त्याच्याबाबतच्या हालचाली। हे बघा, खरं तर सत्तेत असणाऱ्या एका पक्षाचं आणि खास करून अजितदादांचा जो पक्ष आहे त्याच्या एका मंत्र्याने गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी राजीनामा दिलाय असं आम्हाला कळतंय। तुम्ही थोडासा अभ्यास करा। गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये कुठला असा मंत्री आहे जो लोकांच्या निगडीत त्यांचं खातं असताना सुद्धा, दुष्काळ्या महाराष्ट्रामध्ये आणि शेतकरी अडचणीत असताना सुद्धा लोकात दिसत नाही, चर्चा करत नाही, न शेतकऱ्याच्या बाजूली चर्चा होताना आपल्याला दिसते, न मंत्र्यांकडनं सुद्धा तिथं चर्चा केली जाते। असा कुठला नेता आहे ज्यांनी राजीनामा दिला असेल अशी कुठेतरी आता चर्चा आहे। आणि दुसरं, त्यांच्यातले 12 आमदार भाजपमध्ये जायला तयार आहेत असंही कुठेतरी चर्चा आहे आणि 22 आमदार हे राष्ट्रवादी म्हणजे आदरणीय पवार साहेबांकडे यायला सुद्धा इच्छुक आहेत अशी चर्चा आहे। आणि ही चर्चा असताना त्याच्यात निलेश लंकेंनी जो निर्णय घेतला तो फक्त एकट्यापुरता नसून येत्या काळामध्ये अनेक असे स्वाभिमानी आमदार आहेत जे कदाचित पूर्वी दमदाटी असेल, दबाव तंत्र असेल त्यामुळे तिथं गेले असले तरी परत एकदा लोकसभेत आणि लोकसभा झाल्यानंतर साहेबांबरोबर आणि विचाराबरोबर येतील असा विश्वास आम्हा सगळ्यांना वाटतो। मात्र आताच्या काळामध्ये वेगळा सूर आहे, जसं अनेक नेत्यांच्या संदर्भामध्ये ईडीच्या नोटिसा आल्या, भूमिका बदलल्या, तसंही राज ठाकरेंच्या बाबत बोललं जातं। तुम्ही कसं बघता याच्याकडे? तुम्हाला ईडीची मध्यंतरी नोटीस आली? ईडी आणि अशा विविध ज्या काही संस्था आहेत त्याला घाबरून जर एखादा नेता त्यांची भूमिका बदलत असेल तर ते योग्य नाही। राज ठाकरे साहेबांना मी विनंती करतो की आज लोकांना लढणारी लोक पाहिजे। आज जो कोणी महाराष्ट्र धर्मासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, सामान्य लोकांच्या वतीने ह्या महाशक्तीच्या विरोधात जो लढेल तो लोकांच्या मनामध्ये बसणार आहे। त्यामुळे आज लढाईची परिस्थिती असताना भाजपबरोबर न जाता आपण एकत्रित येऊन लढलं आणि ते सुद्धा महाराष्ट्राच्या बाजूने लढणं हे फार महत्त्वाचं आहे। महायुतीत राज ठाकरे आणि मनसे सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जाते। 4 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा राज ठाकरे दिल्लीचा दौरा करतात, काय आपली प्रतिक्रिया आहे? नाही, माझं एकच मत आहे की भाजपला दक्षिणेकडे जात असताना नाहीतर जास्तीत जास्त खासदार जर त्यांना निवडून आणायचे असतील त्यांना काही झालं तर दक्षिणेतून तो प्रतिसाद मिळाला पाहिजे। उत्तर आणि दक्षिणमध्ये एक असं राज्य आहे ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो की जिथं संतांची भूमी आहे, थोर व्यक्तींच्या विचाराने प्रेरित झालेला महाराष्ट्र आहे। तिथं त्यांना एका गोष्टीची जाण होते की लोक त्यांच्याबरोबर नाहीत। त्यामुळे भाजपला आता कुठल्याही परिस्थितीमध्ये छोटे मोठे सर्व पक्ष घेऊन मतविभाजनी करता आली तर ती केली जाईल, नाहीतर त्या पक्षांना एकत्रित करायचं झालं तरी करता येईल। पण ज्या पक्षांना 2019ला महत्त्व दिलं जात नव्हतं अशा पक्षांना सुद्धा आज महत्त्व दिलं जात आहे। राज ठाकरे साहेब एक मोठे नेते, त्या बाबतीत त्यांनी विचार करावा। भाजपला आज जरूरत आहे म्हणून ते सगळ्यांना महत्त्व देतात, पण जेव्हा जरूरत नसते त्यांना बाजूला इतर पक्षांना टाकलं जातं। ह्या गोष्टीची जाण ठेवून महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी राज ठाकरे साहेबांनी सुद्धा महाविकास आघाडीबरोबर प्रयत्न करावे असे एक नागरिक म्हणून माझ्यासारख्याला वाटतं। पुन्हा एकदा राज ठाकरेंचा नेत्याला घेण्याची वेळ येते असं नेमकं भाजपला काय वाटतंय की राज ठाकरे? महाराष्ट्रामध्ये भाजपला भीती वाटते। महाराष्ट्रातली जनता ही स्वाभिमानी जनता आहे। कुटुंब फोडणं, पक्ष फोडणं ते सुद्धा स्वहितासाठी, आणि सत्तेत आल्यानंतर सामान्य लोकांसाठी जर तुम्ही काहीच करणार नसाल, आम्ही पार्टी कशी फोडली, आम्ही कुटुंब कसं फोडणं याच्यावर जर इंटरव्ह्यू देत बसला ते भाजप जे नेते करत आहेत तर हे लोकांना आवडत नाही। आज महाराष्ट्रातले मोठे प्रकल्प हे गुजरातला गेले। त्यामुळे भाजप जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये सत्तेत आलेलं आहे त्यांनी फक्त गुजरातचा विचार केलेला आहे। पाणी गुजरातला गेलं, व्यवसाय गुजरातला गेल्या, नोकऱ्या गुजरातला गेले, हत्ती सुद्धा गुजरातला नेले गेले। मग हे भाजपचं सरकार केंद्र सरकारचं ऐकून फक्त भाजपचा विकास करतोय अशी भूमिका इथं असणाऱ्या युवांची झालेली आहे। म्हणून इथले युवा आज भाजपच्या विरोधात, आणि ही गोष्ट भाजपला माहिती असल्यामुळे आणि 2 पक्ष जवळ करून सुद्धा त्यांना फायदा होत नसल्यामुळे छोट्या छोट्या पक्षांची सुद्धा त्यांना आता जरूरत आहे। 1-1% मतदारांची जरूरत त्यांना असल्यामुळेच कदाचित आज त्या पद्धतीचा भाव
छोट्या पक्षाला दिला जातो. नाही तर 2019ला फाट्यावर मारलं होतं, कोणाला जवळ घेतलं नव्हतं, बैठका झाल्या नव्हत्या. भाजप फक्त एकच म्हणत होतं की स्वहितावर आम्ही लढणार, आणि आज पंजाबमध्ये त्यांना मित्रपक्ष लागतोय, आज महाराष्ट्रामध्ये मित्रपक्ष लागतोय, आज तिथं बिहारमध्ये मित्रपक्ष लागतोय, तेलंगणामध्ये, आज तिथं हैदराबादमध्ये सुद्धा मित्रपक्ष लागतो. त्याच्यावरूनच भाजप आज टेन्शनमध्ये, लोक आपल्या बाजूनी नाहीत, म्हणून कुठल्याही विविध परिस्थितीमध्ये छोट्या पक्षाला घेऊन नाही तर ईडीचा वापर करून आपल्याला लोकांना जवळ, म्हणजे नेत्यांना जवळ करणं हे महत्वाचं आहे. तर तुम्ही नेत्यांना जवळ केलं तर लोक जवळ येतील, हे काय आपल्याला सांगता येणार नाही. मी एकच आहे की त्यांच्या भाषणाचा मी फॅन आहे, पण ती भाषणं कुठली की जी लोकांच्या बाजूली असायची, आणि जेव्हा बेरोजगारीवर ते बोलायचे, युवांच्या परिस्थितीवर ते बोलायचे, 2019ला त्या पद्धतीने त्यांनी तो प्रचार आणि त्या पद्धतीचे भाषणं त्यांची ती होती. नंतरच्या काळामध्ये थोडी ती बदलत गेली. जर 2019 सारखीच लोकांच्या वतीने ती भाषणं त्यांनी केली आणि एकत्रित येऊन भाजपच्या विरोधात जर आपण लढलो तर नक्कीच ते धाडसी लढणारे राज ठाकरे साहेब, हे जे युवांना आवडतात, ते मला सुद्धा परत एकदा त्यांच्याबद्दलची आपुलकी अजून वाढेल. त्या ठिकाणी जेपी गावित म्हणतात की ही उमेदवारी आम्हाला द्यावी, आम्ही महाराष्ट्रात एकमेव जागा बघतोय, पण इंडिया आघाडीचा धर्म पाळण्यासाठी राष्ट्रवादी ती जागा सोडणार. तसं बघितलं तर राष्ट्रवादीकडं अनेक लोक यायला इच्छुक आहेत. आम्ही 10, 11, 12 किती जेवढ्या लढू त्याच्यापेक्षा जास्त लढू शकतो, पण तिथं आम्ही सुद्धा माघार घेतोय. आपल्याला प्रतिगामी विचाराचं भाजपला बाहेर ठेवायचं असेल तर कुठं ना कुठं तरी आपल्याला माघार घ्यावी लागेल. आणि मला असं वाटतं की कम्युनिस्टला महाराष्ट्रामध्ये, इतर राज्यांमध्ये कदाचित त्यांना मान सन्मान आणि त्यांना सीट दिलं जाईल, पण महाराष्ट्रात कुठंतरी कोणाला तरी माघार घ्यावं लागेल. त्याच्यामध्ये दिंडोरीच्या बाबतीत त्यांना घ्यावी लागेल. तरी कुठंतरी चर्चा आहे असं आम्हाला वाटतं, आणि ते मोठं मन दाखवतील. कारण कम्युनिस्ट कधीही प्रतिगामी विचाराबरोबर गेलेलं नाही, कधीही बीजेपी बरोबर गेलेलं नाही. आज बीजेपीला हरवण्यासाठी मोठं मन ते दाखवतील अशी अपेक्षा आपण सर्वजण करूया. मंत्री आहेत, माझं एकच मत आहे की आज आमचा शेतकरी अडचणीत असताना सुद्धा शेतकऱ्याची भूमिका ज्या मंत्रिपदाकडे आहे, त्या मंत्रिपदाचे नेते आज कुठे आहेत, का दिसत नाहीत? आज 1 रुपयामध्ये तुम्ही विमा दिला असला तरी आमच्या शेतकऱ्याला तिथं विमा पोहोचला नाही, तिथं मदत पोहोचली नाही. अनेक शेतकरी आज अडचणीत आहेत. त्याच्याचबरोबर फळबागा असणाऱ्या शेतकऱ्यांना टँकर देण्याची जरूरत असताना आम्ही मागणी करून सुद्धा त्या बाबतीत कुठलाही प्रतिसाद नाही. मग तिथे असणारे मंत्री आज कुठे आहेत, का दिसत नाहीत, का मीडियामध्ये जात नाहीत, का लोकात जात नाहीत, या शेतकऱ्याच्या अडचणीकडे का बघत नाहीत? आज कांद्याची परिस्थिती, अशा अनेक अडचणीच्या परिस्थितीत आमचा शेतकरी मंत्री का दिसत नाहीत असा प्रश्न जसा आम्हाला आहे तसा शेतकऱ्याला आणि इथं असणाऱ्या जनतेला आहेत. आणि तिथंच की त्याच मंत्रिपदाचे जे मंत्री असतील त्यांनी राजीनामा दिलाय अशी एक चर्चा कुठे कारण काय सांगेल नाही सांगता येणार. कदाचित कसं असतं की ज्यांना फक्त पदं पाहिजे असतात, ज्यांना फक्त सत्तेत जायचं असतं, कधी पदं मिळाल्यानंतर ते पद मिळाल्यानंतर कुठेतरी त्यांना दुसरं पद पाहिजे असतं, त्यामुळे कदाचित तो वाद असू शकतो. पण तेच ते आहेत का हे माहीत नाही. आम्हाला फक्त कळालंय की एका मंत्र्यांनी राजीनामा 2 महिन्यापूर्वी तिथं दिलेला आहे आणि तो अजून स्वीकारला गेला नसला तरी तिथं तो विभाग हा पालकाच्या बिना आहे. तिथं कुठेही मंत्री नसल्यामुळे, पालकत्व घेणारा नेता तिथं नसल्यामुळे अनेक अडचणी त्या विभागामध्ये आज आहेत. आज आपण मतदारसंघ हे उद्धव ठाकरे गटाकडे आहे, पण आपल्याही गटाकडनं या जागेवरती मागणी केली जात आहे. अनेक लोकांनी मुंबईला जाऊन या संदर्भात मागणी केली आहे. काही वरिष्ठ पातळीवरती नाशिकची जागा आपल्या गटाकडे मिळेल असं काही शक्यता आहे. या परिसरामध्ये आपण जर बघितलं तर साहेबांवर प्रेम आणि आपुलकी असणारे अनेक नागरिक आहेत, मेजॉरिटी लोक आहेत. आणि मग इथं असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची अशी इच्छा होती की दिंडोरी पण आपल्याकडे यावं आणि नाशिक सुद्धा त्या ठिकाणी आपल्याकडे यावं. दिंडोरी आपण लढणार आहोत असा एक संदेश तिथं साहेबांकडनं गेल्या सभेमध्ये दिला गेला. आता नाशिक सुद्धा आपल्याकडे यावं अशी कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. पण नेत्यांची अशी भूमिका आहे की महाविकास आघाडीमध्ये फक्त एखादं सीट जास्त मिळावं यासाठी भांडण्यापेक्षा संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी एकत्रित येऊन भाजप बरोबर लढणं हे महत्त्वाचं आहे. आणि एखादा मित्रपक्ष तिथली सीट जर मागत असेल तर ती द्यायला काही हरकत नाही अशी भूमिका आदरणीय पवारसाहेब नेहमी घेत आलेले आहेत. त्यामुळे आज भाजप बरोबर लढायचे, महाशक्तीच्या विरोधात लढायचे, त्या दृष्टिकोनातून कदाचित मोठं मन दाखवणं पण आज महत्त्वाचं आहे. आणि तसं मोठं मन साहेबांकडनं आज दाखवलं जात असावं असं आम्हाला वाटतं. निर्णय मी घेत नसतो, निर्णय नेते घेत असतात. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तो निर्णय घ्यावा. भाजप संविधान आणि लोकशाहीच्या विरोधात असणारा एक पक्ष आहे.
आणि असा विचार आपल्या महाराष्ट्रात टिकू नये म्हणून यासाठी आपण एकत्रित आलेलो आहे. प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा त्या बाबतीत पुढाकार घेतील आणि ते येतीलच असा विश्वास आम्हा सगळ्यांना वाटतोय. कारण का ते वेगळे लढले तर मतविभाजने होऊन अप्रत्यक्षपणे 2019 प्रमाणे भाजपला हा फायदा होऊ शकतो. त्यामुळे एकत्रित येऊन जर लढलं तर नक्कीच फायदा होईल असं मला तरी वाटतं. मागणी एवढीच केली, या बलाढ्य शक्तीच्या विरोधात, महाशक्तीच्या विरोधात महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी, टिकवण्यासाठी सामान्य लोकांबरोबर राहून आम्हाला लढण्याची शक्ती द्यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना केलेली आहे. ओके, धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.